शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 एक मोठं गदारोळ आहे माझ्याकडे। सुरेश दास असू दे किंवा जितेंद्र आव्हाड असू दे किंवा मनोजदादा जरांगे पाटील असू दे यांनी विषय लावून धरलेला आहे। म्हणजे ह्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात जे आहे प्राजक्ता माळीला ओढलं जाते आहे सिनेकलाकार जे आहे। तर माळी महासंघाचे तुम्ही अध्यक्ष आहात, तर काय सांगाल प्राजक्ता माळीबद्दल? त्यांनी जे वक्तव्य केले जाते तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर? पहिल्यांदा तर संतोष देशमुख आणि परभणीचे सोनवणे आणि कल्याणच्या आमच्या ताई यांचं जे हत्या झालेली आहे किंवा यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना मी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आणि ओबीसीच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि शोक व्यक्त करतो। का जे धस आहेत हे आमदार आहेत, एक लोकप्रतिनिधी आहेत आणि संतोष देशमुख यांचा जो निर्गुण हत्या झालेली आहे, खून झालेला आहे आणि याच्यावर भाष्य करताना हा जो आमदार धस आहे यांनी प्राजक्ता माळी असतील, रश्मिका नंदाने असतील किंवा सपना चौधरी असतील, अशा ज्या आमच्या सिने तारका आहेत, आमच्या ज्या कलाकार आहेत, यांच्यावर अर्वाच्य भाषेमध्ये टिंगलटावाळी किंवा त्यांची थट्टामस्करी केलेली आहे किंवा हा धस या देशमुखाच्या मृत्यूनंतर त्यांनी कसं बोलायला पाहिजे, काय भाव पाहिजेत, तर त्यांच्या मागची जी टवाळकी आहे ती हसते आणि धस स्वतः म्हणते ती कुंची बाय आहे, ती कंबर लचकते किंवा कंबरले हलवते। म्हणजे ही जी भाषा आहे ही महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारी भाषा आहे। म्हणून पहिल्यांदा मी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं ओबीसी समाजाच्या वतीनं या आमदार सुरेश धस यांचा जाहीर निषेध करतो। आता हे आपण म्हटलं की बाबा जरांगे असतील किंवा ही असतील, याने येऊन काय भाषणं केली, ठीक आहे, त्यांचा माणूस गेलेला आहे, मृत्यू झालेला आहे, त्याच्याबद्दल शोक व्यक्त करणे वगैरे वगैरे ठीक आहे। परंतु बीडमध्ये जो परवा मोर्चा निघाला होता तो काय मराठा समाजाचा नव्हता किंवा देशमुखाचा नव्हता किंवा पाटलाचा नव्हता, तो सर्व समाजाच्या भावना होत्या आणि सर्व समाजाने असं म्हटलेलं आहे की अशी प्रवृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी हा प्रचंड मोर्चा हा सर्व समाजाने मिळून घेतलेला होता। परंतु त्या ठिकाणी जरांग्यांचं भाषण असेल, जरांगे म्हणला मी समाजाच्या मागे आहे, माझा समाज मराठा समाज काय सांगेल ते मी आहे, म्हणजे बाकीचे समाजाने त्यांना श्रद्धांजली व्हायला आले ते काय कबूल नाही का? तर हा जो जातीवाद पोकळलेला आहे, तर या प्रकरणाला धरून किंवा खोपरडीचं प्रकरण असेल, असा कुठलाही मृत्यू झाला का ही जातीवाद आणि जातीवादातून ते मराठा समाज एकत्र होतो आणि शासनावर दबाव टाकतो। तर हे दबाव तंत्र आहे, महिलांचा अपमान आहे। तर हे सुरेश धस जे आहेत यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही, याचं एक त्यांना शैल्य आहे आणि त्या शैल्यातून निराशातून हे एक आपल्या मुंडे ताई असतील किंवा मुंडे घराणे असेल तर यांच्यावर हे तोंडसुख घेत आहेत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये वाचाळ वीर हे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचं जे भाषण आहे ते त्याला एक मस्ती आलेलं आहे आणि हे मस्तीच्या पोटी कोणत्या वेळेला कोणतं भाष्य करावं हे समजत नाही आणि याचाच गैरफायदा आता बघा, हे या प्रकरणामध्ये सर्व पक्षाचे आमदार एकत्र झाले आहेत। सर्व पक्षाचे आमदार ज्यावेळेला एकत्र होतात त्यावेळेला पवार साहेबांची खेळी वेगळीच आहे। त्या ठिकाणी प्राजक्ता माळीवर ज्या वेळेला भाष्य सुरेश धसाने केलेला आहे तर त्याला बोलायला दुसरा माळीच सोडलेला आहे आणि हे आमचे खासदार अमोल कोल्हे साहेब आणि त्यानंतर हे आपले जे मुंडे साहेब मंत्री आहेत
तर त्या मुंडे घराण्यावर बोलायला मुंडेच दुसरा जे आपले कल्याणचे आमदार आहेत त्यांना त्यांनी सोडलेलं आहे. म्हणजे वंजाऱ्यावर वंजारी, माळीवर माळी. तर हे एक वेगळं षडयंत्र पवार साहेबांचं आहे की त्या ठिकाणी प्राजक्ता माळीवर अमोल कोल्हेशिवाय दुसरा कोणी बोलला असतं तर आम्ही सहन केलं असतं किंवा त्याला दाखवलं असतं काय असतं. पण आमचीच माणसं, आपलेच दात, आपलेच वोट, आम्ही काय बोलू नये या दृष्टिकोनातून हे राष्ट्रवादीचे शरद पवारांचा पक्ष जो आहे तो राष्ट्रवादी नाही, तो आता जातीवादी झालेला आहे. आणि त्या जातीवाद पोकळण्याचा एकही कार्यक्रम ते सोडत नाहीत. कुठल्या आरक्षणाच्या नावानं असेल, कोणाचा मृत्यू झालेला असेल, कोणाचा खून झालेला असेल, त्याचं प्रकरण बाहेर काढायचं आणि त्याच्यानंतर टेम्पो उभा करायचा, मोर्चे काढायचे आणि त्यातून परत जातीवाद करायचा. तर हा जातीवाद महाराष्ट्राला परवडणारा नाही. तर त्यासाठी सुरेश धस साहेब तुम्ही वेळीच या आमच्या ज्या तारका आहेत, सिने तारका, यांची तुम्ही माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन उभं करणार आहे. या न त्या करणारं तुम्ही, तुमची जर आई बहीण असती, अहो तुमच्या लिकी समान आमची ही प्राजक्ता माळी आहे, त्याच्यावर तुम्ही हे वक्तव्य करताय. तुमच्या घरी अशी आई बहीण असतं त्याच्यावर तुम्ही असं कंबर लचकल्यासारखं बोलला असता का? ती एक कलाकार आहे. कलाकार म्हटलं का कुठल्याही गावात जाणं, कुठेही कार्यक्रम करणं किंवा त्याला राजे आश्रय मिळण्याशिवाय मोठी मोठी कामं किंवा मोठे मोठे कार्यक्रम होत नसतात, इव्हेंट होत नसतात किंवा त्याला आश्रय असल्याशिवाय कुणी, नाहीतर सगळेजण त्यांना मग दबाव टाकून त्या कार्यक्रमाचं उधळपट्टी करतात किंवा त्यांची टिंगलटवाळी करतात. तर त्या प्रेक्षकापेक्षा जास्त टिंगलटवाळी ह्या सुरेश धस आमदारांनी केलेल्या आहे. आणि बाजूची माणसं ते जे हसतायत आणि बाईक देतायत, आमच्या संतोष देशमुख यांचा खून झालेल्या प्रकरणी, तर हे निंदाजनक आहे. महाराष्ट्राला न शोभणारे वक्तव्य आहेत. तर वेळोवेळी हे आमदार सुरेश धस यांच्या मनामध्ये माळी समाजाचा द्वेष आहे. कारण त्यांच्या समोर जो उभा राहिलेला आता जो आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आमचे धोंडे होते ते माळी समाजाचे होते, म्हणून हे माळी समाजालाच त्यात गुंतवण्याचं काम. ऍक्च्युली हा देशमुखाच्या खून प्रकरणामध्ये प्राजक्ता माळीचा काय संबंध आहे? कुठलाही संबंध नाही. प्रकरण काय आहे, कशाबद्दल बोलताय, ह्याचं भान सुरेश धस यांनी ठेवलेलं नाही. या देशमुखाचं मृत्यू प्रकरण आहे हे धसास लावण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं. ते न करता दुसरं प्रकरण आपल्या अंगावर उडवून घ्यायचं जे काम केलेलं आहे. तर माझं शासनाला विनंती आहे, हे भाजपचं सरकार आहे, हे भाजपचं सरकार आपली लाडकी बहीण आणि ह्या लाडक्या बहिणीचा अपमान करणारा तुमचाच आमदार या ठिकाणी येतोय ना. तुमच्या ज्या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही योजना तयार करताय, दुसरीकडे आमच्या लाडक्या बहिणीचा अपमान करायचा काम करताय, हे आम्ही खपून घेणार नाही. फडणवीस साहेब, तुम्ही कसल्याही परिस्थितीत या सुरेश धसचा पहिल्यांदा राजीनामा घ्या आणि याला या भाजपमधनं हाकलून त्याची हकलपट्टी पहिल्यांदा करा. आमच्या या महिलांचा, महाराष्ट्रातील महिलांचा, सावित्रीच्या लेकींचा तुम्ही अपमान केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला सजा झाली पाहिजे. आणि फडणवीस साहेब, तुम्ही कसल्याही परिस्थितीत असल्या लोकांना पाठीवर घालू नका, नाहीतर तुमचा पक्ष नेस्तानाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या ओबीसीनंच तुम्हाला भरघोस मतदान दिलेलं आहे आणि या मतदानाच्या जोरावर तुमचं हे 237 प्रचंड बहुमत मिळवून तुम्ही शासनामध्ये आलेला आहे. चांगलं शासन करा आणि चांगला न्याय द्यायचं काम करा. सुरेश धस यांच्या वक्तव्याचा राज्यभर जे आहे निषेध व्यक्त केला जात आहे. प्राजक्ता माळी यांच्या विरोधात जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल अखिल भारतीय माळी महासंघाने देखील एक संताप केलेला आहे. तर त्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्यासोबत शंकरराव लिंगे. काय सांगाल, हे जे प्राजक्ता माळीचं जे चर्चा चालू आहे महाराष्ट्र राज्यात, तर काय सांगाल तुम्ही सुरेश धसांना? सुरेश धस हे आमदार आहेत आणि आमदाराने आपली पातळी कधीही सोडली नाही पाहिजे. ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि आमदार झाल्यानंतर प्राजक्ता माळी असेल किंवा आपल्या सपनाताई चौधरी असतील, अशा नटनट्यांचा किंवा आमच्या सिने तारकांचा त्यांनी जो अपमान केलेला आहे, तो अपमान त्यांनी कोणत्या वेळेला केलेला, ही वेळ जर लक्षात घेतली
तर त्यांनी गेल्या 15-20 दिवसापासून जसं संतोष देशमुख यांचा जो निर्घृण खून झालेला आहे, त्या खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांच्या अवतीभोवती आता जवळजवळ 5-25 मीडिया कायम आहे आणि या मीडियामध्ये भरपूर त्यांची प्रसिद्धी झालेली आहे. त्यामुळे त्यांना एक मस्ती आलेली आहे आणि या मस्तीच्या जोरावर सुरेश धस यांची जीभ घसरलेली आहे आणि त्यांनी काही कारण नसताना या प्रकरणामध्ये प्राजक्ता माळी असतील किंवा सपना चौधरी असतील, या तारकांचं नाव घेण्याचं काय कारण नाही किंवा ह्या प्रकरणात ओढायचं काय कारण नाही, तरी सुद्धा आमदार सुरेश धस यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं नाही. त्यामुळे ते निराश आहेत आणि निराशापोटीच हे त्यांच्या लेकी समान, मुली समान असलेल्या या सिने तारकांच्यावर शिंतोडे वाढवायचं काम करतायत, त्यांची टिंगलटवाळी करतायत, हसी मजाक करतायत. यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्वरित महिला आयोगाने येऊन यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षानं याची दखल घेऊन या लाडक्या बहिणीचा जो अपमान झालेला आहे त्यासाठी सुरेश धस यांना या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. त्यांचा आमदारकीचा राजीनामा त्यांनी नैतिकदृष्ट्या दिला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये अशी प्रवृत्ती वाढू नये. सुरेश धस यांचा बोलवता धनी कोण? सुरेश धस यांचा बोलवता धनी आहे तो मराठा समाज आहे आणि मराठा समाजामधून हे प्रकरण धसास लावायचं आणि सगळ्या लोकांना इमोशनल करून जातीवाद पेटवायचा, हे प्रकरण ह्याचा कट बारामतीवरून शिजतोय. कारण त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी आलेले होते. जितेंद्र आव्हाड ते कल्याण डोंबिवली तिकडले आहेत. त्यांचा इथं या बीडला काय संबंध आहे? काय सुद्धा संबंध आहे? फक्त ते वंजारी समाजाचे आपले जे मंत्री आहेत, मग त्या धनंजय मुंडे असतील किंवा आपल्या मुंडेताई असतील, यांना जे मंत्रीपद मिळालेलं आहे त्या मंत्रीपदावर तुटून पडण्यासाठी या वंजारी समाजाला बदनाम करण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या ज्या आपल्या माळीताई आहेत यांच्यावर माळीच दुसरा म्हणजे जो अमोल कोल्हे आहेत यांनी बाईक दिलेले आहे आणि त्यांनी ते एक नट आहेत, ते एक अभिनेते आहेत आणि एका अभिनेत्याने दुसऱ्या अभिनेत्रीबद्दल जे वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल हे कोल्हे कसं काय बोलतात की त्यांनी कंबर हलवले, कंबर लचकली, त्यांची टिवळ टंगाळी केली तरी सुद्धा त्यांचा म्हणण्याचा जसा उद्देश नव्हता. तर हे जे बोलण्याचं वक्तव्य आहे तर हे अमोल कोल्हे सुद्धा हे त्या बारामतीच्या याच्यावर किंवा बारामतीच्या तालावर बोलतायत. बारामतीचे लोक ह्यांना सामील आहेत किंवा बारामतीच्या लोकांनी यांना बोलवता धनी बारामती आहे, अमोल कोल्ह्याचा आणि ह्या जितेंद्र आव्हाडचा, दोघांचाही. आणि सुरेश धसांचा मराठा समाज आहे. मग आता अखिल भारतीय माळी महासंघाची काय भूमिका असणार? अखिल भारतीय माळी महासंघ जो आहे तो हे जे खून प्रकरण झालेलं आहे याचा निषेध करतो किंवा त्यांच्या पाठीमागे आहे. असं कधी व्हायला नाही पाहिजे. तो कोणत्याही समाजात असू द्या, या समाजामध्ये असं काही नाही की माळी समाज कुठला जातीवाद करत नाही किंवा आम्हाला जातीवाद करायचा नाही. परंतु हे जे प्रकरण आहे ते जातीवादावर नेलं जात आहे. कारण कालच्या बीडच्या मोर्चामध्ये सर्व समाजांनी मोर्चा काढला होता आणि जरांगे त्या ठिकाणी म्हणतो की मी समाजाच्या पुढे जात नाही, समाजाचं मी ऐकतो. म्हणजे सर्व समाजाचं ऐकत नाही, तो फक्त एकाच समाजाचं ऐकतो आणि त्याचा फायदा घेण्याचा कार्यक्रम करतो. तर हे जातीवादाचं जे प्रकरण आहे ते इथं थांबलं पाहिजे. त्या देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे किंवा परभणीचे सोनवणे असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे किंवा कल्याणला आमच्या बहिणीचा
जो एक निर्गुण खून झालेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या सरकारनं त्वरित म्हणजे कुठलंही जातीवाद न करता त्याचा सखोल तपास करावा आणि तपासाच्या नावावर या लोकांना बोलण्याचं बंदी करावी, कारण तपासामध्ये ह्याचे अडथळे येतात. तर हे अडथळे येऊ नये ही दक्षता सरकारने घेतली पाहिजे, कारण सरकारचीच लोक किंवा त्यांच्याच पक्षातली लोक या खून प्रकरणाचं डायव्हर्ट करतायत किंवा ह्याला वेगळं वळण देण्याचा कार्यक्रम करतायत. तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव सांगून तुम्ही काय सांगाल प्राजक्ता माळीबद्दल जे वक्तव्य जे समोर आलेलं आहे आणि त्यांनी पत्रकार परिषद पण घेऊन त्यांनी म्हणजे ढसा रडल्या त्याने त्या पत्रकार परिषदेमध्ये. प्राजक्ता माळी मला कशाला आवडता तुम्ही? तर तुम्ही ओबीसी संघटनामध्ये नेहमी कार्यरत असतात, त्या माळी समाजाच्या एका महिलेवर म्हणजे असं वक्तव्य केलं जातं, तर काय भूमिका असणार ओबीसी? नाही, आज संबंध महाराष्ट्रात नाही, 2014 पासून आजपर्यंत ज्या सरकार आलं त्या सरकारमध्ये अनेक महापुरुषांचा अपमान झालेला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, परवाच अमित शाह साहेबांनी या ठिकाणी गृहमंत्री असताना सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्या संसदेमध्ये ज्या घटनेमुळं त्या ठिकाणी बसण्यात आलं त्या घटनेचा देखील घटनापतीचा अधिकार त्यांना अपमान करण्यात आलं. अशा पद्धतीची संस्कृती जी काय संस्कृतीमध्ये तयार झालेली आहे, सुरेश धस जे आहेत ते अत्यंत मनोवादी विचाराचे आणि त्या मनोवादी विचारसरणीतून त्या वक्तव्य करून आमच्या त्या प्राजक्ता माळीताईन यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. त्या कुठल्याही समाजाचे असण्या आत्ताच आमच्या लिंगे साहेबांनी सांगितलं की माणसाचा माणूस म्हणून पाहिलं पाहिजे अशी शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे आम्ही सर्वजण समाजाचे कार्यकर्ते आहेत आणि कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, ते माळी समाजाचे आहेत म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो किंवा ओबीसी समाजाचे आहेत त्यांच्यावर वक्तव्य केलं म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतोच. परंतु ह्या सुरेश धसाला बोलवता धनीचा कोण आहे ह्याचा छडा देखील लागला पाहिजे आणि त्यांनी त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. आणि कालच अत्यंत दुर्दैवी घटना जे काही लाडक्या बहिणीसाठी सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात करतंय, परंतु ती बहीण लाडकी नाही का असा सवाल सर्वसामान्यांमध्ये आज जनतेमध्ये, आणि त्यांचे जे अश्रूचा बदला या सुरेश धसांना घ्यावा लागेल आणि या सरकारला या अश्रूचा बदला चुकवावा लागेल, त्यांचा हिशोब द्यावा लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये मी संघर्ष सेनेच्या वतीनं सोलापुरातील आमच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीनं या सुरेश धसाला बांगड्याचा आहेर आम्ही त्याला पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि ज्यावेळी सुरेश धस सोलापूरमध्ये येईल त्या प्राजक्ता माळीची माफी मागावीच, माफी तर सोडा, परंतु त्यांच्यावर 498 जे छेडछाडचं कलम आहे 354 कलमाअंतर्गत या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. आणि त्याचबरोबर जे काय अमित शाह आहे त्यांच्यावर देखील अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महिलांच्या कुठल्याही महिला असू द्या, ते कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या किंवा कुठल्याही महापुरुषावर ज्यावेळी कुठलाही आमदार बोलेल त्याला त्या वेळेत जागा दाखवली पाहिजे. आणि ह्यांना सत्तेची मस्ती आलेली आहे, या सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आलेली आहे, त्यांची सत्तेची मस्ती आम्ही उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही काय सांगा प्राजक्ता माळीबद्दल जे तुम्ही माळी सांगायचे ना? मी बापूसाहेब भगवान भंडारे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं समाजासाठी व ओबीसीसाठी जे काय सध्या महाराष्ट्रात चाललंय, एखादा माणूस मेला किंवा एखादा माणूस मर्डर झालं किंवा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट होताना ती कुठल्या जातीचा आहे म्हणून ऍक्सिडेंट होतो असं काही नसतं. ही ऍक्सिडेंट होणं किंवा काही गोष्टी घडणं हा एक ज्या त्या विषयाचा तो एक भाग आहे. पण अशा काही गोष्टी झाल्या का मराठवाड्यात आज वेगळं एक चित्र असं निर्माण झालंय. काय झालं का जातीवर तो विषय जातो आणि तो जातीवर जातो हा विषय हा एक कॉमन माणसाचा विषय झाला. पण एक पद अधिकारी, एक जबाबदार व्यक्ती किंवा एका पक्षाचा कार्यकर्ता त्यांनी थोडं सांभाळून किंवा आपण कुठल्या जातीविषयी बोलतोय किंवा कुठल्या महिला विषयी बोलतोय ह्या गोष्टीची जाण राखून बोलायला पाहिजे. पण हे असं होत नाही. ही जर असं पुढे झालं तर ह्या दसाला आम्ही जोडमारो आंदोलन
नक्कीच आम्ही सोलापूर जिल्ह्यातून करणार. ठीक आहे, तुम्ही म्हणता रोडेमार आंदोलन करू, परंतु ह्यांचं जे वक्तव्य जे आहे त्या वक्तव्याकडे कसं बघता, काय करावं प्रशासनाने? कारण एका आमदारांनी एका सिने अभिनेत्रीवर, प्राजक्ता माळीवर असं वक्तव्य केल्यानंतर काय करावं प्रशासनाने? याला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण त्यांच्याकडेच पद आहे, तर त्यांच्यावर ह्या गोष्टी, अशा महिलावर वारंवार टीका होतात, वारंवार वेगळं काहीतरी बोललं जातं, अशा गोष्टीवर ह्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे किंवा ह्यांना त्या गोष्टीची जाब विचारला पाहिजे. नाहीतर असं जर प्रत्येकावर व्हायला लागलं तर समाजाची बघण्याचे दृष्टिकोन बदलली जाईल. असं न होता त्याच्यावरती कारवाई झाली तर पुढच्या काय होणाऱ्या गोष्टीवर बंधन येतील. तर आपल्यासोबत सोलापुरातील अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी आणि ओबीसी संघटनेचे पदाधिकारी यांनी प्राजक्ता माळी यांचं समर्थन केलेलं आहे आणि सुरेश धस यांचं जे आहे निषेध व्यक्त केलेला आहे. भविष्यात सुरेश धस यांच्या विरोधात आम्ही जोडेमार आंदोलन करू आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करा अशी मागणी केलेली आहे. महाराष्ट्र टाइम्सचं इरफान शेख, सोलापूर.